आज मी करते काळ्या द्राक्षांचा जाम। एकदम सोप्या पद्धतीने अगदी मोजक्या साहित्यात आपण हा करणार आहोत। तो परफेक्ट झाला आहे की नाही, तो कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी काळी द्राक्ष घेतली आहेत मी इकडे। ती स्वच्छ धुवून घ्यायची, मिठाच्या पाण्याने धुवा आणि नंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलेत। आता आपण ही बारीक करायची आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी निम्मी पहिल्यांदा टाकते, ती पहिल्यांदा बारीक करून घेऊयात आपण। याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये, डायरेक्ट बारीक करून घ्यायचं। आता उरलेली निम्मी द्राक्ष सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूयात आणि त्याचा सुद्धा मस्त असा ज्यूस करून घेऊयात या प्रकारे। आणि ज्यूस करताना पाणी वापरलेलं नाहीये, फक्त द्राक्ष आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आणि त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे या प्रकारे। आता हा जो ज्यूस आहे, द्राक्षांचा जो रस आहे, तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे। तर पूर्णाची गाळण असते बघा, चाळण, ती वापरली तरी चालेल। त्याने मस्त असं गाळून घ्यायचं, चमच्याने प्रेस करा, त्याच्यातला ज्यूस काढून घ्या। जो हा पल्प आहे, हा पल्प सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात परत टाकायचं आहे आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची याची। तर बघा मी सगळं टाकलेलं आहे। आता हे मस्त बारीक करून घेऊयात या प्रकारे। तर बघितलं तुम्ही, एकदम बारीक झालेले, जेवढं बारीक करता येईल ना तेवढं बारीक करून घ्यायचं या प्रकारे। आणि हा जो पल्प आहे तो मी आता साईडला काढलेला आहे आणि हा पल्प आपल्याला ज्यूसमध्ये मिक्स करायचा आहे। तर ज्यूस पण तुम्ही बघत आहात मस्त झालेला आहे, पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे याच्यात। तो जो पल्प आहे तो आपण ज्यूसमध्ये मिक्स केलेला आहे आणि आता इकडं अर्धी वाटी आपण साखर टाकलेली आहे। तर द्राक्ष गोड असल्यामुळे मी इकडं अर्धी वाटीच साखर टाकली आहे, पण तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही साखर टाकायची आहे। याच्यात आता टाकायचे आहे पाव चमचा काळी मिरीची पावडर, जी काळी मिरी असते त्याची पावडर करायची आणि ती पाव चमचा टाकायची। पाव चमचा टाकते काळं मीठ, व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे जे मिश्रण आहे ते आपलं तयार आहे जामसाठी। आता हे मिश्रण आपण पॅनमध्ये घालणार आहोत। गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती फक्त आता एकसारखं हलवत राहायचे, कारण आपण याच्यात जे जे काही टाकायचे ते सगळं टाकलेलं आहे। फक्त घट्ट होईपर्यंत आता आपल्याला ते एकसारखं हलवत राहायचे। जे बाजूने चिकटलेलं असतं भांड्याला ते सुद्धा असं आतमध्ये काढून घ्यायचं आणि हलवत राहायचं जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत। तर इकडे बघा, जसं जसं घट्ट व्हायला जाईल ना तसं त्याचा कलर अजूनच छान येतोय, कलर बदलतोय। त्यामुळे याच्यात कुठलाही कलर टाकायची गरज नाही आहे। तर बघा घट्ट व्हायला लागलेला आहे। आणि जाम करायचं म्हटलं की नॉनस्टिकच भांडं पाहिजे असं काही नाही, कोणतंही भांडं चालेल, फक्त गॅसचं प्रमाण कमी ठेवायचं आणि एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे तो खाली लागणार नाही। तर आता इकडे बघा घट्ट झालेला आहे मिश्रण, मस्त छान पल्प दिसतोय तुम्हाला। आता हा जाम तयार झाला आहे की नाही ते कसं ओळखायचं, मी एका प्लेटमध्ये बघा पल्प घेतलेला आहे आणि प्लेट अशी उभी करून घ्यायची। आणि प्लेट उभी केल्यानंतर सुद्धा ज्या वेळेस त्या पल्पमधून साईडला पाणी निघत नाहीये, अगदी पूर्ण पल्प असा स्प्रेड होतोय, तोही अगदी सेकंदभरासाठीच तो स्प्रेड होतो, नंतर लगेच स्टॉप होतो बघा, अजिबात पांगत नाहीये। असं झालं की समजायचं आपला जाम तयार आहे। जसं पाहिजे तसं जाम तयार झालेलं आहे। तुम्ही एकदा ट्राय करा, या पद्धतीने जर केलत ना तर तो कधी बिघडणार नाहीये। बघा पसरतोय का, नाही पसरते। आता याच्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचे। तर लिंबू टाकल्याने काय होतं, त्याला घट्टसरपणा येतो, तो जेलीसारखा दिसतो। शिवाय जास्त काळ टिकण्यासाठी लिंबाचा खूप उपयोग होतो, त्यामुळे लिंबू टाकलेले, पाव लिंबाचा रस टाकलेला आहे मी। तो व्यवस्थित मिक्स करायचा आणि हे थंड होऊन द्यायचं। बघा अगदी कमी वेळामध्ये, कमी पदार्थांमध्ये सोप्या पद्धतीने आपण हा जाम केलेला आहे। तर इकडे थंड झाल्यानंतर तो असा दिसतोय, तर मस्त एकदम स्मूथ असा दिसतोय की नाही। टेस्टी, घरगुती आणि पौष्टिक असा हा जाम आहे, जो तुम्ही ब्रेड बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता। आता आपण जाम एका काचेच्या भरणीमध्ये काढून घेणार आहोत। त्याच्यामध्ये पाणी नसायला पाहिजे, जाममध्ये पाणी जर पडलं ना तर तो खराब होईल, त्यामुळे अगदी स्वच्छ असं करून पुसून घ्यायची भरणी आणि नंतरच त्याच्यामध्ये जाम टाकायचा। तर इकडे बघा, जेव्हा मी टाकते भरणीमध्ये तर तुम्ही बघतायत केवढा स्मूथ
असं दिसत आहे, मस्त जेलीसारखं. तर इकडे बघा जाम मी टाकलेला आहे भरणीमध्ये, भरलेला आहे सगळा आणि ब्रेडला लावून दाखवते तुम्हाला. मस्त स्प्रेड करता येतोय एकदम स्मूथ झाल्यामुळे. आणि याच्यातलं काहीही आपण वेस्ट केलं नाही बघा. पल्प, त्याची जी साल असते ते सगळं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे नेहमी काहीही करताना घरगुती करून खा, पौष्टिक खा आणि हेल्दी राहा. तर झालं आहे की नाही मस्त. लहान मुलांना पण आवडतोच, पण त्याही बरोबर मोठ्यांनाही आवडेल असा हा जाम आहे. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा.